नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये मागेल त्याला शेततळं या प्रकल्पाचा समावेश. शहरात प्रत्येकाला घर देण्यासाठी राज्यांनी सहकार्य करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. उस्मानाबाद इथं आजपासून 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ आणि परभणी आणि लातूर महापालिका निवडणूक मतदानाची आज मतमोजणी. आता सविस्तर बातम्या. देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प मागेल त्याला शेततळं या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली इथं 11व्या नागरी सेवा दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल या 2 दिवसाच्या समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं. देशातील नाविन्यपूर्ण अशा विविध प्रकल्पांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचं विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केलं जाणार आहे. राज्यात आजपर्यंत 30,000 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी राज्य शासनानं 120 कोटी रुपये खर्च केले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातल्या 5 लाख शेततळ्यांपैकी 1 लाख शेततळी एकट्या महाराष्ट्रात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. दरम्यान या 11व्या नागरी सेवा दिनाचं उद्घाटन करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नागरी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. देशाच्या आणि जनतेच्या हिताच्या आधारे निर्णय घेतले जावे, तसंच नियम तयार करताना तो लोकांना उपयुक्त कसा राहील याचा विचार करावा, असं ते म्हणाले. नागरी सेवेत अधिकार मिळतात, मात्र त्याचबरोबर जबाबदारी आणि दायित्वही येतं, असं ते म्हणाले. शहरात प्रत्येकाला घर या योजनेसमोर अनेक आव्हानं असून ही योजना पूर्ण करण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येकाचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यास केंद्र सरकार बांधील असल्याचं नायडू म्हणाले. देशातल्या 2008 शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 17 कोटी 73 लाख परवडणारी घरं बांधण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय नागरी भाडेतत्वावर घरं देण्यासंबंधीचं धोरण तयार करण्यात आलं असून लवकरच ते केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवलं जाईल, असंही ते म्हणाले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं शैक्षणिक संस्थांना पुस्तकं, गणवेश आणि अन्य शालेय साहित्य विकण्यास विरोध केला आहे. शैक्षणिक संस्था या व्यावसायिक आस्थापना नसून त्यांनी पुस्तकं, गणवेश आणि अन्य शालेय साहित्य विकणं हे नियमांच्या विरुद्ध असल्याचं मंडळानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शाळांकडून अशा प्रकारचं साहित्य विकण्यात येत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईनं हे परिपत्रक जारी केलं आहे. शैक्षणिक संस्थांनी हे बेकायदेशीर कार्य थांबवून उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यावर भर द्यावा, असं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 एप्रिल रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 31वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना 1922 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mygov.in या संकेतस्थळाद्वारे आपले विचार मांडता येतील. आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यातील आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी दिलेल्या परवानगीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही, तसंच परवानगीचा निर्णय बेकायदाही नाही, असा दावा राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात चव्हाण यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं सरकारला चव्हाण यांच्याविरुद्ध अगोदर खटला चालवल्यास परवानगी नाकारण्यासंदर्भात आपलं म्हणणं सादर करण्यास सांगितलं होतं. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेल्या आसूड यात्रेला काल नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथल्या पथकर नाक्यावर रोखण्यात आलं. ही यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करणार होती. गुजरात सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. उस्मानाबाद इथं आजपासून 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. या नाट्य संमेलनात एकपात्री महोत्सव, विविध नाटकं, प्रकट मुलाखत, गोंधळ आणि स्थानिक लोककलांचं सादरीकरण होणार आहे. संमेलनाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
उस्मानाबाद इथल्या तुळजाभवानी क्रीडा संकुलात सुलभा देशपांडे नाट्यनगरीत हे संमेलन आयोजित करण्यात आलंय. आज नाट्यदिंडीनं या नाट्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. या नाट्यदिंडीत स्थानिक पारंपरिक कलाकार, नाट्यरसिक तसंच अनेक नाट्य कलाकार सहभागी होत आहेत. तुळजाभवानी क्रीडा संकुलातील राजाराम शिंदे रंगमंचावर नाट्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे, पालकमंत्री श्री दिवाकर रावते, सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होत आहे. आपलं गाव आपलं संमेलन या घोषवाक्यानुसार हे संमेलन उस्मानाबादकरांचं व्हावं असा प्रयत्न असल्याचं स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद. लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांसाठीची मतमोजणी आज होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. परभणी महापालिकेसाठी 65% तर लातूर महापालिकेसाठी 62% मतदान झालं होतं. परभणीत 65 जागांसाठी 418 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लातूर महापालिकेत 18 प्रभागातून 70 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. राज्य लोकसेवा हक्क कायद्यात एखाद्याला सेवा नाकारली तर त्याची सबळ कारणं द्यावी लागतील असं राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितलं. राज्य लोकसेवा हक्क कायद्याच्या कामकाजासंदर्भात काल औरंगाबाद इथं कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सेवा नाकारली तर संबंधितांना त्याविरोधात अपीलही करता येईल असं ते म्हणाले. या कायद्याअंतर्गत दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना दंड करण्याचा आयोगाला अधिकार असल्याचं क्षत्रिय म्हणाले. या कायद्याची जनतेला माहिती देण्यासाठी आपलं सरकार हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्त्यावरून दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर वाढलेले अपघात लक्षात घेऊन जड वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अलीकडेच घेतला होता. त्यामुळे जड वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची मोठी अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर काल पोलीस आयुक्त आणि औरंगाबाद शहरातल्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद शहरामधल्या देवानगरी भागातल्या नागरिक आणि महिलांनी पाण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयावर काल हंडा मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांपासून शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं या भागातल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही काल नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. पैठणहून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटत असल्यामुळे शहरातले पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर टीका केली. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या मौजे ताडपिंपळगाव आणि मौजे देभेगाव इथल्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 52 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांचं काल पुण्यात निधन झालं. कर्करोगानं आजारी असलेले उबाळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या जिरेवाडी या त्यांच्या मूळ गावी आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दलित चळवळीतले लेखक, संशोधक आणि नाटककार डॉक्टर रामनाथ चव्हाण यांचं काल पुणे इथं निधन झालं. कर्करोगामुळे ते आजारी होते. काल सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये मागेल त्याला शेततळं या प्रकल्पाचा समावेश. शहरात प्रत्येकाला घर देण्यासाठी राज्यांनी सहकार्य करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. उस्मानाबाद इथं आजपासून 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ आणि परभणी आणि लातूर महापालिका निवडणूक मतदानाची आज मतमोजणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.